नमस्कार. ॲस्टर आधार हॉस्पिटल प्रस्तुत आधार आरोग्याचा आधार तंत्रज्ञानाचा या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आरोग्यम धनसंपदा ही तशी जुनी ओळ आहे आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की जर आरोग्य उत्तम असेल तरच आपल्याला जगण्याचा खरा आनंद घेता येतो. त्याचबरोबर असंही म्हटलं जातं की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर किंवा अर्ली डायग्नोसिस मेक्स बेटर रेमेडी. मला नेहमी असं वाटतं की या सगळ्या ज्या काही वाक्यांना वैद्यकीय परिभाषेमध्ये बोललं जातं त्याच्यामागं अनुभव आहे, त्याच्यामागं शास्त्र आहे. म्हणजे जर कोणताही आपल्याला आजार असेल आणि जर त्याची वेळच्या वेळी तपासणी करून निदान झालं तर वेळेवर उपचार घेता येतात आणि तो आजार बरा होण्याचं प्रमाण वाढतं. दुसरीकडं मुळात आजार होऊ नये, आजार उद्भवू नये याच्यासाठी नियमित आपल्या आरोग्याची तपासणी करून घेणं सुद्धा गरजेचं असतं. पण तरीसुद्धा सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधीतरी हॉस्पिटलची पायरी चढावी लागते आणि हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर आपण गांगरून जाऊ नये यासाठीचा प्रयत्न म्हणून ॲस्टर आधार हॉस्पिटलच्या वतीनं आम्ही ही मालिका सादर करत आहोत. कधीच कोणाला कोणताही आजार होऊ नये हीच आमची सदिच्छा आहे. पण दुर्दैवानं जर तशी वेळ आली तर नेमके कशा पद्धतीचे उपचार मिळू शकतात, ॲस्टर आधार हॉस्पिटलमध्ये कोणकोणत्या प्रकारची व्यवस्था आहे या सगळ्याची माहिती आम्ही या मालिकेतून आपल्याला पोचवत असतो. आज ॲस्टर आधार हॉस्पिटलमधील 2 तज्ज्ञ डॉक्टरांशी आपण बोलणार आहोत. आज माझ्यासोबत आहेत डॉक्टर अजय केणी सर, त्यांचं मी स्वागत करतो. नमस्कार. त्याचबरोबर आजचे दुसरे तज्ज्ञ डॉक्टर आहेत डॉक्टर सतीश जोशी सर, त्यांचंही स्वागत आहे. नमस्कार. दोघांचंही स्वागत. सुरुवातीला म्हटलं तसं आमचा हा प्रयत्न असतो की एक प्रकारे जनतेमध्ये अवेअरनेस यावा, आरोग्याबद्दल लोकांच्यामध्ये जागृती वाढली आहे. लोक नक्कीच पहिल्यापेक्षा अधिक जागरूक झालेले आहेत, पण तरीसुद्धा बऱ्याचदा मला काय होतंय किंवा जाऊ दे की कशाला हेल्थ चेकअप करून घ्यायचं असंही म्हणत असतात. मला जोशी सर तुम्हाला पहिल्यांदा विचारायचं आहे की खरोखर आपण जे म्हणतो की वेळच्या वेळी नियमित आरोग्य तपासणी करून घेणं आवश्यक आहे, याच्यामध्ये दुसरा एक भाग असतो की बऱ्याचदा लोकांच्या मनात असतं की कशाला आपण हेल्थ चेकअप करून घेतलं आणि जर काही उद्भवलं तर पुन्हा आणखी नवीन त्रास, नवीन टेन्शन, त्यापेक्षा अज्ञानात सुख नकोच. ते आपण हेल्थ चेकअपच करायला नको. यातली कोणती भावना अधिक योग्य खरी असते असं तुम्हाला वाटतं? कारण हेल्थ चेकअप करायला पाहिजे, पण बऱ्याचदा असं होतं की हेल्थ चेकअप केल्यानंतर काही ना काहीतरी त्यातनं एखादा इश्यू निघतोच, त्यामुळे तो हेल्थ चेकअप करायलाच नको अशी भावना बळावत चालली आहे. तुम्ही काय सांगाल? आता हा जर प्रश्न अगदी खूप छान प्रश्न आहे. रोजच्या ह्या अनुभवातून जर विचार केला तर गेल्या एक 4-5 वर्षातला अनुभव असा आहे की जसं आपण म्हणालात की इव्हन कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आता आमच्याकडे जे बरेचसे रुग्ण येतात, आधी 4-5 वर्षापूर्वीचा जर विचार केला तर त्यावेळेला हेल्थ चेकअप करून घ्या असं बऱ्याच लोकांना आम्हाला सांगायला लागायचं. पण अगदी आता 100% असं म्हणत नाही, पण एक 30-40% जे काही आमच्याकडे पेशंट्स येणार त्यातले त्यांचे नातेवाईक म्हणा, हे म्हणा की स्वतःहून काही वेळेला पुढाकार घेऊन वर्षातून एकदा येणारे लोक आहेत की हेल्थ चेकअप आमचं करावं. अगदी पण 100% नाही, अजून एक 30-40-50% लोक आहेत की ज्यांना त्याचा अवेअरनेस आता आलेला आहे आणि ती खरोखर स्वागतार्ह गोष्ट आहे. परंतु ती 100% पोहोचावं की जेणेकरून बाबा जसं आपण आता म्हणालो की आजारी पडण्याच्या आधी जर कुठेतरी प्रिव्हेन्शन करता आलं आणि आपले डोळे जर वेळेला उघडले तर तो काय पुढचा जो काही त्रास असतो बऱ्याच फ्रॉम ऑल आस्पेक्ट्स निरनिराळ्या अँगलचा तो त्रास टाळता येईल. ह्याच्यासाठी ते खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे बाबा आता आपण म्हणालो की बाबा तसं बाबा मला काही होत नाही, माझी तब्येत चांगली आहे, हे असे जी काही थोडेसे चुकीची संकल्पना डोक्यात असते बऱ्याच लोकांच्या. किंवा आता एखाद्या माणसाला मी सांगितलं असं की बाबा तुमच्याकडे मला हे ब्लड प्रेशर आहे बाबा, डिटेक्ट झालं, गोळी घ्या बाबा रेग्युलर, तर ते काही वेळेला मला त्रास होत नाही ह्या एका कुठेतरी चुकीच्या संकल्पनेखाली एक थोडे दिवस गोळी घेतात आणि नंतर ते बंद करून टाकू. एक्झाम्पल उदाहरण दिल्यासारखं. पण मला सांगा आता हे हेल्थ चेकअप करण्याचं, रेग्युलर हेल्थ चेकअप करण्याचं पण काही वय आहे का? म्हणजे पूर्वी जसं म्हणायचं की 40 आली म्हणजे आता तुम्हाला चष्मा लागणार, तसं या वयानंतर हेल्थ चेकअप करून घेणं अत्यावश्यक आहे असं तुम्ही सांगू शकाल का? हो नक्कीच, 40च्या पुढे तर अत्यावश्यक आहेच. आणि आता आपण ह्यात काही नवल उरलेलं नाही आहे की आजकाल आपण पाहतो की लहान वयामध्ये सुद्धा काही वेळेला हृदयविकार, ब्लड प्रेशर हे सगळं बदललेल्या जीवनशैलीमुळे आहे. म्हणजे बाबा आपण बऱ्याच वेळेला पूर्वीची जी भारतीय शैली होती की बाबा आपले शारीरिक कष्ट, व्यायाम हे सगळं आता बंद झालंय. सायकली बंद झाल्या, लोक गाडीतनं फिरतात, मोबाईलवर बसतात, हे सगळं आता नवीन काय राहिलेलं नाही. म्हणजे जे कष्टाचं जीवन सगळं थांबलेलं आहे आणि या कारणामुळे हे जे हृदयविकार, हार्ट अटॅक येणे किंवा ब्लड प्रेशर, मधुमेह हे लहान वयात आता खूप पेशंट आमच्याकडे. तर ह्याच्यासाठी इव्हन बऱ्याचशा वेळेला एक 40च्या अलीकडे
सुद्धा बऱ्याच लोकांनी 25-30ला सुद्धा वर्षातून एकदा ॲटलिस्ट बेसिक चेकअप तरी, फार सगळ्या मोठ्या तपासण्या तरी नाही केल्या तरी, आणि 40च्या पुढे मात्र एक्सटेन्सिव्ह हेल्थ चेकअप म्हणून आमच्या हॉस्पिटलमध्ये प्लॅन आहे की ज्यामध्ये बऱ्याचशा टेस्ट इन्क्लुडेड असतात एक्सटेन्सिव्ह. त्या कोणत्या टेस्ट आहेत ते आपण जाणून घेऊया. पण त्यापूर्वी केणी सर, मला तुम्हाला विचारायचे, कोरोना काळामध्ये मी तुम्हाला वारंवार त्रास दिलेला आहे, आपण वारंवार आलेला आहात. मला पहिल्यांदा तुम्हाला विचारायचं आहे की कोरोना आला आणि आता कोरोना आपण विसरलो, मागं टाकलो. अजूनही मध्यंतरी काही वर्षापूर्वी स्वाईन फ्लू आला होता, त्याच्या आधी एकदा सार्स आला होता. हे अशा पद्धतीचे व्हायरस येतात कुठून? का ते असा एक लोकांच्या मनात समज आहे की आंतरराष्ट्रीय स्तरावरती खूप मोठी इकॉनॉमी चालण्यासाठी अशा पद्धतीचे व्हायरस मुद्दाम आणले जातात किंवा त्याचा गवगवा केला जातो. नेमकं सत्य काय आहे? कसं आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावर हे व्हायरस सोडले जात असतील याला काही पुरावा नाही आहे, आणि असं काही ठामपणे म्हणता येणार नाही की हे व्हायरसेस आंतरराष्ट्रीय स्तरावर नाही आपल्याकडे आलेले. पण आता जग खूप जवळ आलेलं आहे. माणसाचा प्रवास आता खूप सोपा झालेला आहे. आपण असं बघता बघता आपण युरोप आणि अमेरिकेला जाऊ शकतो. त्यामुळं हे व्हायरसेसचा प्रसार सगळीकडे झालेला आहे. पण असं मी एक म्हणेन की हे जग जे आहे, हे जग व्हायरसेस, बॅक्टेरिया यांचं जग आहे. आणि आपण त्यात राहायचा प्रयत्न करतो आहोत. आपल्या बुद्धिमत्तेनुसार आपण त्यांच्यावर विजय मिळवण्याचा प्रयत्न करतो. पण तुम्ही जर बघाल तर प्रत्येक वेळी आपल्याला 100% विजय नाही मिळवता आलेला आहे. म्हणजे जरी कोविडची साथ गेली असे आपण म्हटलं तरी अजून एक 2-3 महिन्यातनं एखादा कोविडचा पेशंट येतो. कोविड पूर्णपणे आपल्या समाजातनं गेलेला नाही, फक्त त्याचं रूप थोडंसं सौम्य झालेलं आहे. त्यामुळे जे पेशंट येतात ते असे पूर्वीसारखे फार सिरियस ह्याच्यात जात नाहीत, आणि तो कोविड जो आहे तो कोविड पटकन आजूबाजूच्या लोकांच्या मध्ये प्रसार होत नाही. म्हणजे पूर्वी शेजारच्या पेशंटला व्हायचा किंवा आमच्या स्टाफला व्हायचा किंवा पेशंटच्या घरातल्या लोकांना व्हायचा, तसं नाही होत आता. त्यामुळं कोविडचा भाग हा झाला. त्याचबरोबर स्वाईन फ्लूचं जर म्हटलं आपण तर 2009 साली त्याचं मोठ्या प्रमाणात एपिडेमिक आलं. पण दरवर्षी थोडे थोडे पेशंट हे यायला लागलेले आहेत. यावर्षी तर जरा थोडेसे जास्तच स्वाईन फ्लूचे पेशंट यायला लागलेले आहेत, आणि ते अजूनही मात्र दोन्ही बाजूला निमोनिया असलेले पेशंट, काही लोकांना व्हेंटिलेटर लागतो, अशा प्रकारचे पेशंट स्वाईन फ्लूचे आहेत. आणि सार्स नाही आहे. पण त्याबरोबर 2004च्या दरम्यान सार्सनं पण धुमाकूळ घातला. सार्स नाही आहे, पण डेंग्यू आणि चिकनगुनिया हे व्हायरसेस जे डासांच्या मार्फत संक्रमित होतात ते मात्र आपल्याबरोबर आहेत. त्यामुळे इथनं पुढच्या काळामध्ये हे सगळे व्हायरसेस आपल्याबरोबर राहणार आहेत. सर्वसामान्य लोकांच्या मनातला हा प्रश्न आहे की असं म्हणतात की डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टरांना जर एखाद्या आजाराचं व्यवस्थित पूर्ण निदान झालं नाही तर मग डॉक्टर वेळ मारून देण्यासाठी व्हायरल इन्फेक्शन आहे असं सांगतात, किंवा मग बऱ्याचदा वेगवेगळ्या तपासण्या करून घ्यायच्या आहेत म्हणून व्हायरल इन्फेक्शन सांगतात. व्हायरल इन्फेक्शन म्हणजे नेमकं काय? कसं आहे, आपल्या जे इन्फेक्शनचे आपण जर लिस्ट बघितली तर त्यामध्ये बॅक्टेरिया असतात. बॅक्टेरियामध्ये उदाहरण द्यायचं म्हटलं तर टायफॉइड किंवा निमोनियाचे बॅक्टेरिया असतात. त्यानंतर बुरशी असतात. फंगस, ते आपल्याला आपल्या आजूबाजूच्या वातावरणातनं होऊ शकतं फंगस. आणि व्हायरसेस. आता व्हायरसेस हे खूप मोठ्या प्रमाणात संपूर्ण जगामध्ये पसरलेले व्हायरसेस आहेत. इन्फ्लुएन्झाचा व्हायरस आहे, हे कोविड, स्वाईन फ्लू व्हायरसेस आहे, ॲडेनो व्हायरस नावाचा व्हायरस आहे, नंतर RSV रेस्पिरेटरी सिन्सिटिव्ह व्हायरस नावाचे हे सगळे जे व्हायरसेस आहेत ते आपल्याबरोबर आहेत. आता कसं आहे, डॉक्टर व्हायरल इन्फेक्शन आहेत असं सांगतात जेव्हा त्यांना बाकीच्या कुठल्याही टेस्टमध्ये सापडत नाही. कारण बॅक्टेरिया सापडतं, फंगस सापडतं, व्हायरस सापडायला आत्तापर्यंत खूप अवघड व्हायचं आम्हाला. म्हणजे इन्फ्लुएन्झाचा व्हायरस आत्ता जर बघितला तुम्ही तर थ्रोट स्वॅब पाठवलं तर आपल्याला हे सगळे इन्फ्लुएन्झाचे व्हायरसेस वगैरे आपल्याला निदान होऊ शकतं. पण पूर्वीच्या काळामध्ये बॅक्टेरिया नाही, फंगाय नाही, आणि पेशंटचं क्लिनिकल पिक्चर जर व्हायरल इन्फेक्शनमध्ये बसत असेल तर त्याला आम्ही व्हायरल इन्फेक्शन म्हणायचो. ही त्यातली पळवाट नव्हती,
पण 99.99% ते व्हायरसच असायचं. अच्छा. आणि व्हायरल इन्फेक्शन सगळी जी आहेत मुख्य व्हायरसेस ते सेल्फ लिमिटिंग व्हायरसेस असतात. म्हणजे साधारणतः एक 8 ते 10 दिवसामध्ये तुम्ही औषध द्या अथवा न द्या, बहुतेक सगळ्यांचे 80-90% लोकांचे व्हायरल इन्फेक्शन हे बरे होत असतात. ओके. फक्त त्या काळामध्ये काही लोकांना जो त्रास होतो तो त्रास मात्र लवकर कळला पाहिजे. त्यासाठी तपासण्या करून घेतल्या पाहिजे. त्यासाठी लागलं तर ॲडमिट पण करायला लागतं. जोशी सर, अशा पद्धतीचे जे व्हायरसेस आहेत, हे व्हायरसेस कोणते आहेत किंवा त्याची लागण झाली आहे का, हे कळण्यासाठी प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप उपयोगी पडतं का? का प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअपमधून व्हायरसेस कळत नाहीत? त्याचा काय प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप हा जो आपण आता विषय बोलतोय हा आणि आता सरांशी चर्चा झाली व्हायरल, ह्याच्याशी याचं हे दोन्ही एकत्र नाही जोडता येणार. कारण व्हायरल इन्फेक्शन समजा आज आपण आता मी बसलेलो आहे आणि उद्या मला ताप आला, तर उद्या मला ताप येणार आहे का मी प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप करून नाही आहे. त्यामुळे तो पूर्ण डिफरंट सब्जेक्ट आहे. मग प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप कोणत्या आजारांसाठी उपयोगी ठरू शकतं आणि त्यामध्ये तुम्ही कोणकोणत्या गोष्टींची तपासणी करता? अच्छा, अगदी आता प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप म्हणलं तर बेसिकली तसा विचार केला तर जे मी आता मगाशी म्हणलो की छोट्या पॅकेजपासून खूप मोठ्या पॅकेजेसपर्यंत निरनिराळ्या हॉस्पिटल्समध्ये इथे आमच्या आधारदी आहेत. त्याच्यामध्ये आता विषय असा आहे की बाबा बेसिक चेकअप म्हणजे एक फिजिशियन डॉक्टरनी तपासणे, एक तुम्हाला बाबा एक एक्झामिनेशन किंवा तुमची पूर्ण माहिती घेऊन ॲज हे, आणि त्याच्यामध्ये तुम्ही ब्लड प्रेशर तपासता, ईसीजी काढता. ह्या तपासण्या झाल्या. आणि ब्लड प्रेशर तपासणे, पेशंटला तपासणे हे एक भाग, हा इम्पॉर्टंट पार्ट आहे. डॉक्टरी पार्ट ज्याला म्हणतात तो डॉक्टरनी तपासणे. आणि त्याच्यामध्ये बाबा ईसीजी, एक बेसिक ईसीजी, हार्टच्या काही तपासण्या, ब्लड प्रेशर तपासणी ही आलीच. आता काही रक्तवाहिन्यांच्या तपासण्यासाठी आता उपलब्ध आहेत, ते आमच्याकडे काही त्याच्या तपासण्या आहेत. PFT म्हणजे फुफ्फुसाची टेस्ट, पल्मनरी फंक्शन टेस्ट म्हणजे दमा वगैरे आहे त्या गोष्टीसाठी. अशा ज्या निरनिराळ्या तपासण्या आहेत ह्या कलेक्टिव्हली एक असा ह्याचा ग्रुप तयार केलेला असतो की थायरॉइडची टेस्ट रक्तातली आहे, असं आहे. असा एक ग्रुप तयार केला आहे की ज्याच्यामध्ये बरेच, आणि हार्टसाठी म्हणजे इको, ट्रेडमिल टेस्ट, असा एक जो ग्रुप आहे हा सगळा संच एक तयार केला असतो की ज्याच्यातून बाबा ॲटलिस्ट अगदी बाबा सगळे रेअर डायग्नोसिस जरी आपल्याला फाइंड आउट करता आले नाहीत, एखाद्या माणसाला एखादा रेअरच आला असेल बाबा कधी न बघायला मिळणार, ते जरी सगळं तरी फाइंड आउट करता आलं नाही, कॉमन आजार जे आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला मॉर्बिडिटी आणि मॉर्टॅलिटी जी समाजात आपण बघतो, मॉर्बिडिटी म्हणजे त्या आजारामुळे एखाद्या माणसानं ब्लड प्रेशरकडे दुर्लक्ष केलेलं आहे बाबा, आणि उद्या त्याचा डोळा अधू झाला, रटेनाला वगैरे पटलाला इजावून, त्याला मॉर्बिडिटी म्हणतात की बाबा तो त्याचा एक डोळा अधू झाला आणि तो बाबा ब्लड प्रेशरकडे 4-5 वर्ष लक्ष दिलं नाही, शुगरकडे, ते तपासणे म्हणजे त्याला ॲटलिस्ट जागा करू की बाबा हे तुला BP शुगर आहे आणि हे पुढचे वाईट परिणाम होऊ शकतात, त्याच्यासाठी रेग्युलरली चेकअप करून दाखवत राहावा, हे एक. आणि ॲट द मॉर्टॅलिटी किंवा ज्याच्यामुळे अचानक मृत्यू होतात की बाबा अचानक अटॅक आला, आम्ही सांगितलेलं असतं की बाबा आधी एवढे करून घ्या तपासण्या, की बाबा आता ट्रेडमिल टेस्ट एकदा बाबा वर्षातनं केलेली आहे, बाबा मागच्या वर्षी माझी ट्रेडमिल चांगली होती पण या वर्षी मला नवीन काहीतरी दोष दिसायला लागलेला आहे, तर वेळेला बाबा त्या हार्टच्या पुढच्या तपासण्या बघायला पाहिजेत. ह्या ज्या मॉर्टॅलिटी आणि मॉर्बिडिटी प्रमाणातल्या प्रिव्हेंट करणे किंवा त्याचं प्रमाण कमी आणण्यासाठी याचं खूप महत्त्व आहे. प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप ते करायला पाहिजे. पण हे प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअपचं फ्रिक्वेन्सी काय असली पाहिजे? वर्षातून एकदा, 6 महिन्यातून एकदा? वर्षातून 6 महिन्यातून एखादी व्यक्ती करत असेल तर वेल अँड गुड, खरोखर चांगली गोष्ट आहे. पण तेवढं जरी शक्य नसेल तर मिनिमम एकदा वर्षातनं ते केलं पाहिजे की दरवर्षी बाबा आपण ज्या पद्धतीनं आपली एखादी 4 व्हीलर बरोबर नवीन आणली की कशी न चुकता सर्व्हिसिंग करतो, ते आपल्या बरोबर डोक्यात असते, नवीन गाडी आपली, बरोबर त्या पद्धतीनं हे आपल्या लक्षात पाहिजे की ह्या बाबा ह्या सप्टेंबर महिन्यात माझं चेकअप झालेलं आहे किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये, तर पुढच्या ऑक्टोबरला माझं एकदा सगळं फुल हे चेकअप झालेलं आहे, हे कुठेतरी आपल्या डोक्यात पाहिजे की जेणेकरून आपल्याला बघायचं की मागच्या वर्षीच्या ह्या माझ्या फाईलमध्ये काही नव्हतं आणि ह्या वेळेला काहीतरी नवीन मला दिसायला लागलेलं आहे, की जेणेकरून मला. पण प्रॉब्लेम तोच आहे हो की ते नवीन काहीतरी दिसायला लागलेलं आहे किंवा दिसू शकतं, याच्या भीतीपोटीच ते प्रिव्हेन्शन किंवा त्याचं हेल्थ चेकअप करण्याकडे दुर्लक्ष केलं जातं. त्याच्यामध्ये ते बरेच फॅक्टर्स, ते पुन्हा भीत्या पाठीमागे ब्रह्मराक्षस, म्हणजे बाबा मला काहीतरी निघेल म्हणून तपासण्या करायच्या नाहीत आणि पुढे काहीतरी नवीन 4 तपासण्या सुरू होणार. प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप करताना तुम्ही त्या माणसाच्या मानसिकतेचा पण विचार करता का? हो हो, त्यांना आम्ही एक समजावून देतो की आता ऍक्च्युली त्यांचं काउन्सिलिंग पण करण्याची गरज असते. ऍट द एंड ऑफ द डे ते आमच्याकडे येतात फिजिशियनकडे सगळी ती फाईल घेऊन. आता त्यांनी एक बाबा एक्झाम्पल काहीतरी एक पॅकेज घेतलं आणि त्यानंतर दिवसाच्या शेवटी 4 वाजता 5 वाजता फुल सगळे रिपोर्ट्स मिळाले की ते आमच्याकडे येतात. ते रिपोर्ट्स आम्ही सगळे बघून त्यांना समजावतो आणि प्लस त्यांची पूर्ण सगळी माहिती पेशंटची घेऊन त्यांना तपासून मग त्यांना आम्ही सांगतो की आता काय निघालंय, तुम्हाला जुनं तुमच्या माहितीत काय होतं आणि हेन्सफोर तुम्ही काय केलं पाहिजे, हे आम्ही त्यांना काउन्सिलिंग जरूर करतो. म्हणजे पुढचं एखादी टेस्ट आम्ही महत्त्वाची सांगितलं, एखाद्यानं सांगितलं मी अँजिओग्राफी करून घ्या बाबा,
तर ते एक्झाम्पल एखाद्याला की त्याचं महत्त्व काय आहे हे आम्ही त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतो तेवढ्या 1-15 मिनिटाच्या कालावधीमध्ये. ठीक आहे. मी यात 2 गोष्टी हो, ॲड हो, करू. हो. कसं आहे, काही आजार असे असतात की ते सुरुवातीच्या काळामध्ये पेशंटला लक्षणं नसतात त्याची. हो. म्हणजे उदाहरण द्यायचं म्हटलं तर प्री डायबिटिक, म्हणजे डायबिटीस व्हायच्या आधी पेशंटला काहीच तक्रार हो, नसते, अगदी अगदी. पण ह्या प्रिव्हेंटिव्ह ह्याच्यामध्ये आपण तपासणी करून डायबिटिक लोक आम्ही लवकर पकडू शकतो. म्हणजे एखाद्या फॅमिलीमध्ये जर डायबिटीसचं प्रमाण जास्त असेल तर पुढच्या जनरेशननं ह्या प्रिव्हेंटिव्ह चेकअप अगदी लवकर सुरू करून त्यांना डायबिटीस व्हायच्या आत जर पिकअप केला तर तो डायबिटीस पुढं आपल्याला ढकलता येईल आणि त्याची कॉम्प्लिकेशन्स ही पुढं ढकलता येतील. हे खूप चांगलं आहे. म्हणजे ज्या घरामध्ये फॅमिलीमध्ये डायबिटीस, ब्लड प्रेशर, काही कॅन्सर्स हे जर असतील तर त्यांच्या पुढच्या पिढीने हे केलंच पाहिजे असं आहे. आणि काही आजार म्हणजे समजा कॅन्सरसारखे आजार की जे सुरुवातीला लक्षणं येत नाहीत किंवा लक्षणांचे ग्रॅव्हिटी किंवा सिरियसनेस पेशंटला नसतो, त्यामुळं त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. ते जर आपण प्रायमरी स्टेजमध्ये जर आपण एखादा कॅन्सर जर आपण पकडला तर त्याची ट्रीटमेंट होऊन काही माणसं क्युअर होऊ शकतात. पण मला सांगा सर की सध्याच्या काळामध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये प्रामुख्यानं कोल्हापुरात सुद्धा आपल्याला डेंग्यू आणि चिकनगुनिया याचे पेशंट वाढत आहेत आणि पुन्हा डेंग्यूची लक्षणं सुद्धा बदलत चाललेली आहेत असं कानावर येते. काय परिस्थिती आहे नेमकी? आता ह्याचं रिलेशन डायरेक्ट आपण ज्या परिस्थितीत राहतो, आपल्या आजूबाजूचा परिसर कसा आहे, लोकसंख्या भारताची, हायजीन वगैरे या सगळ्या गोष्टींशी संघटित आहे. कसं आहे, हे दोन्ही आजार डेंग्यू किंवा चिकनगुनिया हे दोन्ही आजार डास चावल्यामुळे होतात. हो. आणि आपण जर आपल्या परिसरात स्वच्छता ठेवली नाही, पाणी साठवू दिलं तर हे डास तिथं वाढतात आणि आपल्याला डेंग्यू किंवा चिकनगुनिया हा होतो. आता असं आहे की पूर्वीच्या काळामध्ये डेंग्यू म्हणजे प्लेटलेट कमी होतात, मग ते लागलं तर ॲडमिट व्हायचं, प्लेटलेट घ्यायच्या, बरं व्हायचं, किंवा ते किवी किंवा ड्रॅगनसारखी पपई ही फळं खायची, ते प्लेटलेट्स वाढायच्या. पण आता काही पेशंटमध्ये मल्टी ऑर्गन फेल्युअर म्हणजे डेंग्यूमुळं हृदयावर परिणाम झालेले दिसत आहेत, लिव्हरला परिणाम झालेले दिसत आहेत, काही लोकांना मेंदूला पण परिणाम झालेले दिसत आहेत. त्यामुळं अशा प्रकारच्या पेशंट जर लवकरात लवकर जर निदान होऊन जर आमच्याकडं आला तर त्याला त्यातनं बाहेर काढता येतं. पण काही वेळा ते असे लेट स्टेजला आल्यामुळं डेंग्यूसारखा साधा तापसुद्धा आम्हाला काही वेळेला खूप भीतीदायक वाटतो. आणि चिकनगुनिया जर बघितला तर अलीकडच्या काळामध्ये चिकनगुनियामध्ये जवळजवळ 8 ते 10 दिवस लोकांना पूर्णपणे झोपून राहावं लागतं, इतकं त्यांचे जॉईंट पेन्स आणि अंगदुखी आणि विकनेस असा फार राहतो. त्यामुळे हे थोडंसं पूर्वीच्या चिकनगुनिया आणि डेंग्यूपेक्षा हे थोडेसे व्हायरसेस जास्त ॲग्रेसिव्ह म्हणता येईल किंवा जास्त व्हिरुलंट झालेत. किंवा असंही झालं असण्याची शक्यता आहे की कोविडच्या दरम्यान जवळजवळ सगळ्या समाजाला कोविड होऊन गेलेला असणार आहे आणि त्यामुळं आपल्या इम्युन सिस्टीममध्ये काही फरक झालेले आहेत की ज्याच्यामुळं ह्या सगळ्या व्हायरसेसना लढाईची आपली जी ताकद आहे ती कुठेतरी कमी पडते आहे किंवा कुठेतरी डिसरेग्युलेट होते असं वाटतं. त्यामुळं प्रेझेंटेशन हे पूर्वीपेक्षा वेगळी प्रेझेंटेशन यायला आली आहेत आणि काही लोकांची मॉर्टॅलिटी होती त्याच्यामध्ये. तर तुम्ही म्हटलात तसं आपल्याकडे हवेमध्ये अनेक बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू, विषाणू हे असतातच. हॉस्पिटलमध्ये सगळे पेशंट येत असतात, त्यांच्यामुळं हॉस्पिटलच्या वातावरणामधले जीवाणू, विषाणू वाढत असतील. मग अशा वेळेला हॉस्पिटलमध्ये जंतू संसर्ग होऊ नये किंवा तिथली जी हायजीन आपण म्हणतो ते मेंटेन करण्यासाठी काय प्रयत्न केले जातात? आता यासाठी बऱ्याचदा असं म्हणतात हॉस्पिटलमध्ये गेल्यामुळेच माणूस जास्त आजारी पडतो. नाही, म्हणून तर आम्हाला जे NABH मिळालेलं आहे त्या NABHचं सुद्धा अशाच गाईडलाईन्स आहेत की तुमच्या पेशंटची आणि पेशंटच्या नातेवाईकांची व्हायरसेस बॅक्टेरियापासून संरक्षण करता आलं पाहिजे आपल्याला. त्यासाठी आम्ही शक्यतो स्वच्छता तर आम्ही करतच असतो हॉस्पिटलमध्ये, पण त्याचबरोबर पेशंटला काही पेशंटच्यामुळं दुसऱ्याला जे आजार होत असतात, उदाहरण द्यायचं म्हटलं तर TB द्यायचं, तर TB झालेल्या रुग्णाला आयसोलेट केलं जातं. इव्हन स्वाईन फ्लू झालेल्या रुग्णाला सुद्धा बाकीच्या पेशंटपासून आयसोलेट केलं जातं
आणि त्याला अशा प्रकारच्या वातावरणात ठेवलं जातं की त्याचा संपर्क आमच्या स्टाफला त्याचबरोबर बाकीच्या पेशंटना होऊ नये. त्यासाठी जे इक्विपमेंट वापरायला लागतात, म्हणजे उदाहरणार्थ द्यायचं म्हटलं तर मास्क, कॅप, ग्लोव्ज किंवा आपण कोविडच्या काळात वापरतो तशा प्रकारचे PPE किट्स वगैरे, जर गरज असेल तर अशा प्रकारच्या वस्तू वापरून आपण पेशंटला त्याचं इन्फेक्शन त्याच्यापुरतंच मर्यादित राहावं यासाठी प्रयत्न करत असतो. अच्छा. ते इन्फेक्शन बाकीच्या लोकांना, नातेवाईकांना आणि त्याचबरोबर स्टाफला होऊ नये यासाठी या सगळ्या प्रकारच्या ह्या मेथड्स आहेत, त्या मेथड्स आम्ही वापरतो. जोशी सर, आपल्याकडे ढोबळमानानं आपल्याला 2 प्रकारे आजारांचं वर्गीकरण करता येईल. एक लाईफस्टाईल डिसीजेस आणि एक ज्याला काही नेमकं कारण माहीत नाही पण तो डिसीज झालेला आहे किंवा विषाणूमुळे झालेला आहे, जीवाणूमुळे झालेला आहे, जो तत्कालीन आहे. हो, तत्कालीन. सो आता तुम्ही जेव्हा आपण प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअपचं बोलतोय तर त्यावेळेला तत्कालीन आजारांबद्दल तर आपल्याला प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअपमधून काही करता येत नाही, असं काही करता येत पण लाईफस्टाईलमुळे जे आजार उद्भवतात ते आजार उद्भवू नयेत म्हणून जसं तुम्ही हॉस्पिटलमध्ये येऊन तपासणी करता तसंच माणसानं त्याच्या लाईफस्टाईलमध्ये बदल करावेत याबद्दल पण मार्गदर्शन करता का? हो, याच्यासाठी अगदी फार अगदी साधं सोपं म्हणजे जे आपण जे आत्ता मगाशी म्हणत होतो की साधी जीवनशैली आपण जेवढी आचरणात आणता येईल की बाबा आपल्याला बाबा जेवढं बाबा आता नियमित व्यायाम किंवा ॲटलिस्ट व्यायाम शक्य नसेल तरी डेली वॉकिंग आणि बाबा कमीत कमी बऱ्याच वेळेला आजकाल आता आणखी लाईफस्टाईलमध्ये बदल झालेले आहेत की मोबाईल आणि हे बऱ्याच वेळेला व्हॉट्सॲप किंवा आणखी बरेचसे लोक इलेक्ट्रॉनिक गॅजेटचा गॅजेट घेऊन किंवा बाबा बऱ्याच वेळेला आमच्याकडे काय काय मोठ्या कंपनीचे ऑफिसर वगैरे ॲडमिट होतात. म्हणजे ते त्यांना आम्ही सांगतो की वेळेला तुम्ही बाबा तुम्हाला शुगर लागली, वेळेला तुम्ही डाएट झोप घ्या, पण दे आर फॉन्ड की मला एवढा मोठा बिझनेस आहे, मला रात्री डॉक्टर साहेब 1-1:30 वाजेपर्यंत माझं ते हे चालू असते. पण ते ओके मान्य आहे, पण ते मान्य असलं तरी त्याच्यामुळे तुम्ही स्वतःचं आयुष्य कमी करून घ्यायला लागला हे समजून घ्यायला पाहिजे. 1-1:30 वाजेपर्यंत जर तुम्ही त्याच्यावरच बसत असाल तर पहिली जी झोपेची स्टेज आहे की जिथे तुम्हाला विश्रांती शरीराला आवश्यक आहे ही विश्रांती तुमची बंद होते आणि त्यामुळे तुम्ही सकाळी आल्या दिवस तुमचा कधीच फ्रेश होणार नाही ह्याच्यामुळे. आणि त्याचा सगळा परिणाम ह्या पूर्ण ह्या ब्लड प्रेशरवर ह्याच्यावर होत असतो. बरेचशा लोकांच्यामध्ये आता ओव्हरवेट वगैरे प्रकार, आता तुम्ही ओबेसिटी हा प्रकार बघितला असेल, स्लीप अपनिया म्हणून आलं तर स्लीप अपनिया आता हे नवीन खूप आता ॲडव्हान्स अभ्यास झालेलं शास्त्र आहे, त्याच्यामुळे बरेचसे आजार लवकर येतात असं आहे. म्हणजे उदाहरणार्थ ब्लड प्रेशरसारखे. तर ह्याच्यामध्ये नियमित साधा आहार, नियमित आपलं बाबा एक साधा व्यायाम, वॉकिंग आणि रेग्युलर साधी झोप आणि सकाळी लवकर उठून आपल्या कामाला, आणि ही जी परंपरागत आपली भारतीय शैली आहे ही जर आचरणात आणली आणि त्याच्यामध्ये जर आपण काय तुम्ही सगळं सांगितल्यानंतर मला पण टेन्शन यायला लागलं कारण यातलं आम्ही काहीच करत नाही. बरोबर आहे ना. त्यामुळे आम्हाला पण असं वाटते की आपण हे सगळं लोकांना सांगतोय पण अरे आपण काय करतोय, आपण काहीच करत नाही. पण बदललेल्या जीवनशैलीचे परिणाम आहे. त्यामुळे आता तुम्ही बघत असाल 50 वर्षाला काहीतरी बाबा हार्ट अटॅक आला आणि गेले, अशी बातम्या आपण ऐकतो बघतो आपल्या नातेवाईकांच्यातले. हे काय म्हणजे हे काय असं काही गंमत म्हणून झालेलं नसते, कुठं ना कुठं तरी काहीतरी ह्याच्या मागे वर्षानुवर्ष हे सगळं चालत आलेलं असते. पण मला सांगा, आपण जेव्हा प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप म्हणतो आणि जेव्हा त्याचा एखाद्याचा रिपोर्ट येतो त्याच्यामध्ये एखादा आजार आहे असं दिसून येतं, त्याच्यावरती पुन्हा त्यानं जर चांगलं काम केलं तर तो आजार पूर्णपणे बरा झालेला आहे किंवा तो निघून गेलेला आहे असं पर्सेंटेज किती आहे? आता एक्झाम्पल अगदी उत्कृष्ट उदाहरण द्यायचं म्हटलं तर बाबा आपण साधं जे रोजचं उदाहरण जे हृदयविकाराचं घेऊया. एखाद्या ट्रेडमिल टेस्ट सांगितलेली असेल, ट्रेडमिल टेस्टने निघाले आणि बाबा त्याला काहीतरी खरोखर आम्हाला वाटतं की काहीतरी प्रॉब्लेम असणार, आम्ही काही वेळेला त्यांना सांगतो अँजिओग्राफी करून घ्या बाबा. आता ह्याच्यातले असे आहेत की 2 गट आम्ही पाहतोय. 50% लोक खरोखर सिरियसली ऐकतात, 50% लोक नाही बाबा आता मग काय वी कांट से एनिथिंग. पण ज्यांनी त्याच्यातलं करून घेतलं आणि त्यांना काहीतरी सापडलं, त्यांना त्याचं प्रिव्हेन्शन झालं, वेळेला काहीतरी प्लास्टिक झाली, काही झाली बाबा, तर पुढं त्याला जर आणि कुठं 4 महिन्याने अटॅक यायचा असेल तर तो त्याचं वाचलं ना की त्याचं हृदय तर त्याचं चांगलं आहे, आता त्याचं हृदय चांगलं आहे, पण जेव्हा दुर्दैवाने समजा त्यांनी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही आणि 3 महिन्यांनी बाबा अचानक अटॅक आला, त्यावेळेला हृदयाची ताकद कमी झालेली आणि त्यावेळेला अँजिओप्लास्टी करायला पेशंट स्वतःच तयार होतो. एक्झाम्पल असं आहे. किंवा ब्लड प्रेशरचं उदाहरण, ब्लड प्रेशरसाठी आम्ही सांगतो की बाबा तुम्हाला ब्लड प्रेशर पहिल्यांदा सापडलेलं आहे, आता याच्याकडे आम्ही एक छोटी गोळी देतोय आणि तुम्ही एकदा 8 दिवसांनी येऊन दाखवा, पुन्हा एकदा सांगतो तेव्हा येऊन दाखवा. किंवा कोलेस्ट्रॉल वाढलेल्याची गोळी दिली, 1 महिन्यानी परत येऊन दाखवा. ह्याच्याकडे जर वेळेला अटेन्शन दिलं तर पुढं जे काही मोठ्या घटना घडणार आहेत त्या घटना आपण टाळू शकतो. नुसता त्याच्यामुळे त्याचं सगळं शारीरिक नुकसान तर होणारच आहे, प्लस आर्थिक नुकसान पण आहे, दोन्ही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. असं आहे. डॉक्टरांकडून रुग्णाच्या नातेवाईकांच्या, समाजाच्या खूप अपेक्षा असतात. त्या अपेक्षा वाढत पण चालल्या, त्यातूनच रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातील विसंवाद वाढत चाललेला आहे. पण मला तुम्हाला आता उलटं विचारायचं आहे, जेव्हा तुमच्याकडे पेशंट येतात तेव्हा त्या पेशंटकडून
आणि पेशंटच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांच्या काय अपेक्षा असतात? कारण विशेषतः ICU मध्ये जेव्हा पेशंट असतो त्यावेळेला त्या पेशंटचे नातेवाईक सैरभैर झालेले असतात, त्यावेळेला त्यांच्यासाठी डॉक्टर म्हणजे देवदूत असतात, पण त्याच वेळेला बऱ्याचदा डॉक्टर आणि पेशंटचे नातेवाईक यांच्यामधलं नातं बिघडतं. याच्यासाठी काय केलं पाहिजे? काय पथ्य दोन्हीकडनं पाळलं गेलं पाहिजे आणि तुमच्या डॉक्टर म्हणून काय अपेक्षा असतात? कसं आहे, आपण जर अतिदक्षता विभागाचा जर विचार जास्त केला, कारण तिथंच फ्रिक्शन जास्त होत हो असतं, हो तर तिथं दोन्हीकडनं जास्त संवादाची गरज आहे. अच्छा. बऱ्याच गोष्टी आपण संवाद जर केले व्यवस्थित तरच त्या समजून घेता येतील. कसं असतं, आमच्या शास्त्रामध्ये किंवा जेव्हा एखादा पेशंट क्रिटिकल होतो त्यावेळी 2+2 4 होईलच असं नाही. नाही, अगदी बरोबर. काही काही वेळा 2+2 5 6 होतं, काही काही वेळा 2+2 0 पण होतं. आणि अतिदक्षता विभागातला रुग्ण जो असतो तो एकदम असा डायनॅमिक सिच्युएशन असते, म्हणजे कुठल्याही क्षणी काहीही होण्याची शक्यता असते. तर आमची एक अशी अपेक्षा असते की ह्या सगळ्या गोष्टी आम्ही ज्या सांगत असतो त्यांना, ज्यावेळी काउन्सिलिंग करत असतो त्यावेळी त्यांनी नीट समजून घ्याव्यात. असं आम्हाला दिसतं की आम्ही जे सांगत असतो बऱ्याच वेळा सायंटिफिक गोष्टी लोकांना कळत नाहीत, तरी आम्ही जितकं शक्य होईल तितकं त्यांना समजेल अशा भाषेत सांगायचा प्रयत्न करतो. त्या जर त्यांना समजल्या नाहीत तर त्या समजून पुन्हा पुन्हा विचारून समजून घ्याव्यात. जरी डॉक्टरना राग आला तरी हरकत नाही, पण जोपर्यंत नातेवाईकांना ती गोष्ट समजत नाही तोपर्यंत आम्ही काय सांगतोय आणि आम्ही काय ट्रीटमेंट देतोय ह्याचं काहीच हे होत नाही. त्यामुळं एवढा खर्च का झाला, आमचा पेशंट अजून आत्ता काल म्हटला तुम्ही आमचा पेशंट बरा होता, आज असं का झाला. तर ह्या गोष्टी ह्या ज्या डायनॅमिक असतात, हे जे क्षणाक्षणाला बदलणाऱ्या गोष्टी असतात ना, ह्या गोष्टीचं कंट्रोल डॉक्टरांच्याकडे पण नसतो. खरं. आम्ही तिथल्या जे गॅजेट्स आहेत त्या गॅजेट्सना आम्हाला लवकर जर कळलं पेशंटचा पुढची कॉम्प्लिकेशन व्हायच्या तर आम्ही पटकन ॲक्शन घेऊन ट्रीटमेंट देऊन काही इंजेक्शन देऊन आम्ही पेशंटला वाचवायचा प्रयत्न करत असतो. आणि वाचतातही पेशंट. असं काही नाही की अतिदक्षता विभागात गेलेला प्रत्येक पेशंट दगावतो असं काही नाही, त्यातले बरेच वाचायचं प्रमाणच जास्त असतं. पण जे कॉम्प्लिकेशन होत असतात किंवा एखाद्या पेशंटला जो आजार झालेला आहे त्या आजाराची काय कॉम्प्लिकेशन होणार आहेत किंवा त्याच्या हिस्ट्रीनुसार त्याला काय होण्याची शक्यता आहे ह्याचा आम्ही काही आडाखे बांधत असतो. त्यावेळी संपूर्ण माहिती डॉक्टरना देणं ही मला वाटते सगळ्यात मोठी पेशंटची जबाबदारी आहे. की जुने काही रेकॉर्ड, जुने काही, बऱ्याच वेळा कसं असतं पॅनिक सिच्युएशनमध्ये जे काही मिळेल हाताला ते घेऊन लोक आलेले असतात आणि मग हा रिपोर्ट नाहीत. कारण बऱ्याच वेळा आम्हाला असं समजतं अरे अशा प्रकारचं काहीतरी पूर्वी झालेलं आहे आणि ते सांगण्यात आलं नाही, मग ते पॅनिक सिच्युएशनमध्ये सांगितलं जात नाही. त्यामुळं सगळ्यात प्रथम मला असं वाटतं की प्रत्येकानं आता प्रिव्हेंटिव्ह केल्यानंतर सुद्धा अशी एक फाईल तयार करून ठेवली पाहिजे की ज्याच्यामध्ये राईट फ्रॉम जन्मापासून काय काय झालेलं आहे, अमुक अमुक दिवशी हे निदान झालं, ते झालं, हा आजार झाला, हे ऑपरेशन झालं, असं जर त्यांनी व्यवस्थित रेकॉर्ड ठेवलं तेव्हा कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जाताना ते रेकॉर्ड घेऊन गेलं तर आम्हालाही बरं पडतं. नंतर अतिदक्षता विभागामध्ये आम्ही वेळोवेळी त्यांना दिवसातून 2 वेळा किंवा 3 वेळा बोलून सांगायचा प्रयत्न करतो. त्यावेळी शक्यतो जवळची माणसं किंवा सगळं माहीत असलेलं माणसं किंवा एखादाच माणूस असावा. कसं दिसतंय आम्हाला, सकाळी एक वेगळा माणूस असतो, संध्याकाळी एक वेगळा माणूस असतो, दुसऱ्या दिवशी कोणतरी मुंबईचा त्यांचा कम्युनिकेशन कुणाशी नातेवाईक, मुंबईचा नातेवाईक आला असतो, त्याचे वेगळे प्रश्न असतात. अशा प्रकारे झाल्यामुळं ते कम्युनिकेशन जेवढं ज्या पद्धतीनं व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं होत नाहीये आणि लोकांचा विश्वास बसत नाही की आत काय चाललेलं आहे. त्यामुळं जरी लोकांची अपेक्षा असली की आम्हाला तासानं किंवा 2-2 तासांनी सांगावं, हे प्रॅक्टिकली शक्य नाही. कारण मग ट्रीटमेंट कधी द्यायची हा प्रश्न आहे. काही लोकांचं असं म्हणणं असतं की आम्हाला आत बसायला द्या, आम्ही पेशंटच्या जवळ बसतो. पण तिथं जे धावपळ आणि तिथं जी गडबड चाललेली असती ती बघता पेशंटच्या नातेवाईकांना चक्कर येईल. कारण काय काय वेळा आम्हाला ज्या गोष्टी कराव्या लागतात इमर्जन्सी म्हणून हे लोकांना समजणार पण नाही आणि लोकांना कळणार पण नाही. त्यामुळे ह्याच्यात संवाद झाला पाहिजे जास्त. तुम्ही डॉक्टरांशी किंवा तिथल्या जे इंटेन्सिव्हिस्ट असतात किंवा तिथले जे असिस्टंट डॉक्टर असतात यांच्याशी तरी वारंवार संवाद झाला पाहिजे. ते ज्यावेळी सांगत असतात त्यावेळी समजून घेतलं पाहिजे. कसं दिसतंय आम्हाला की हे सगळं सांगितल्यानंतर त्यांचा फक्त एकच प्रश्न असतो, म्हणजे पेशंट सिरियस नाही ना.
तर ह्या प्रश्नाला आम्हाला काय उत्तर द्यावं हा प्रश्न आहे की मी एवढं सांगितलेलं आहे की व्हेंटिलेटरवर आहे, पेशंटला ब्लड प्रेशरचे औषध चालू आहेत, किडनीसाठी डायलिसिस चालू आहे, या सगळ्या सिरियसच गोष्टी आहेत. पण लोकांची अपेक्षा काय असते, एवढं सगळ्यांना आमचा पेशंट बरा होणार आहे. जेव्हा बरा होणार आहे तेव्हा आम्ही नक्की सांगतो, पण बरा होणार नसेल तर आम्हाला प्रेडिक्ट करणं थोडंसं कठीण जात असतं. असं नाही की म्हणजे मी असं म्हणणार नाही की आम्ही सगळे सर्वज्ञानी आहोत, हा समोर पेशंट आल्यानंतर आम्हाला सगळं कळतो आणि आम्ही सगळं त्याला बरोबर बरंच करू शकतो, असं नाही होत. हे शास्त्र आहे. त्या शास्त्रानुसार आणि आमच्या आत्तापर्यंतच्या अनुभवानुसार आणि जे आम्हाला गॅजेट्समधनं माहिती आहे याच्यावरनं आम्ही अंदाज बांधत असतो की ह्या पेशंटला प्रॉब्लेम येणार आहे, पेशंट बरा होणार आहे, किती दिवस लागणार आहे. तर हे मला वाटतंय समजून घ्यावं सगळं. मला यातला एक महत्त्वाचा मुद्दा तोच आहे, हॉस्पिटल असू दे किंवा दैनंदिन आयुष्य, संवाद कम्युनिकेशन अत्यंत महत्त्वाचं आहे. ॲस्ट्रा आधार हॉस्पिटलच्या वतीनं आम्ही हा जो काही उपक्रम सुरू केला आहे, ही जी मालिका सुरू केली आहे, त्याच्यामध्ये सुद्धा हाच हेतू आहे की मुळात हे हॉस्पिटलचं विश्व, वेगवेगळे आजार विकार, जसं आता जोशी सरांनी सांगितलं की प्रिव्हेन्शन किंवा वेळच्या वेळी आरोग्य तपासणी का महत्त्वाची आहे, या सगळ्यातून एक संवाद साधायचा. आपल्यापर्यंत ॲस्ट्रा आधार हॉस्पिटलमधील इन्फ्रास्ट्रक्चर, तिथल्या सुविधा या कळाल्या पाहिजेत, पण त्याचबरोबरीनं आपण आपल्या आरोग्याबद्दल अधिक जागरूक कसे होऊ आणि आपल्या आरोग्याकडं आपण सिरियसली कसे बघू, याच्याबद्दलचा एक संवाद म्हणजे ॲस्ट्रा आधार हॉस्पिटलची ही मालिका. आजच्या या भागामध्ये डॉक्टर केणी सर आणि डॉक्टर सतीश जोशी सर सहभागी झाले, याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. नमस्कार. पुढच्या भागामध्ये आणखीन काही तज्ज्ञ डॉक्टरांशी आपण भेटणार आहोत आणि त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.